हॅलो फ्रेंड्स, आज आपण LICचा जो नवीन प्लॅन लॉन्च झालेला आहे त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. मार्केटमध्ये प्रत्येकाला इन्व्हेस्ट करण्याचा इंटरेस्ट असतो आणि इंटरेस्ट का असतो तर रिटर्न्स आपल्याला चांगले हवे असतात. फ्लेक्सिबिलिटी हवी असते आपल्याला जर का मार्केट परफॉर्मिंग असेल आणि त्यावेळेला पैसे विथड्रॉ करायचे असतील तर त्यावेळेला आपल्याकडे व्हरायटी ऑफ ऑप्शन्स अवेलेबल आहे आणि त्यापैकीच एक प्लॅन आहे तो आजच लॉन्च झालेला आहे. त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर LICचा जो नवीन प्लॅन आहे त्याचं नाव आहे LIC इंडेक्स प्लस. तर LIC इंडेक्स प्लसमध्ये काय-काय ऑप्शन्स आहेत हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये आपण कशाप्रकारे इन्व्हेस्ट करू शकतो, काय पर्याय उपलब्ध आहेत आणि त्याचे काय-काय फायदे आहेत याच्या डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. या प्लॅनमध्ये मिनिमम जी इन्व्हेस्टमेंट आहे आपल्याला ₹2,500 इन्व्हेस्टमेंट आहे मंथलीसाठी आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्हाला वेगवेगळे तुमचे फायनान्शियल गोल्स असतील त्या अकॉर्डिंगली तुम्हाला किती इन्व्हेस्ट करायचे हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. पुढे आपण त्याचे डिटेल पाहणारच आहोत. हा प्लॅन घेण्यासाठी कोण-कोण एलिजिबल आहे? तर बेसिकली अगदी लहान बाळ जे 90 दिवसाचं आहे, 3 महिन्याचं आहे, ते 60 इयर्सच्या एज ग्रुपपर्यंत हा प्लॅन घेता येतो. यामध्ये 90 टू 50 इयर्समधला जो एज ग्रुप आहे, त्यांना जे रिस्क कव्हर मिळतं ते 10 पट मिळतं. व्हेअरएज जो 50 ते 60 यामधला जो एज ग्रुप आहे, त्यांना 7 टाइम्स रिस्क कव्हर अवेलेबल आहे, घेता येतं. या प्लॅनमध्ये बेसिकली 2 प्रकारचे फंड्स अवेलेबल आहे. पहिला फंड आहे त्याचं नाव आहे स्मार्ट फ्लेक्सी ग्रोथ फंड. ज्याला ज्याची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती निफ्टी 50 मध्ये केली जाते आणि सेकंड ऑप्शन आहे तो फ्लेक्सी ग्रोथ फंड आहे. तर त्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते ती निफ्टी 100 मध्ये केली जाते. म्हणजे जसा निफ्टी 50चा परफॉर्मन्स असेल पहिल्या फंडात, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला रिटर्न्स एन्जॉयला करायला मिळतील आणि सेकंडमध्ये जसा निफ्टी 100चा परफॉर्मन्स असेल, त्या पद्धतीने तुम्हाला रिटर्न्स एन्जॉय करायला मिळतील. तर त्यामध्ये मेनली फरक काय आहे, की ज्यांना बेसिकली जसं हाय बीटा स्टॉक्स असतात, त्याच्यामध्ये रिस्क जास्त असते, परफॉर्मन्स पण किंवा रिटर्न्सही जास्त असतात. तर निफ्टी 50 आणि निफ्टी 100 मध्ये मेनली फरक आहे. ऑन एन एव्हरेज निफ्टी 50 मध्ये स्प्रेड आउट होणारी रिस्क व्हर्सस निफ्टी 100 मध्ये स्प्रेड आउट होणारी रिस्क यामध्ये थोडा फरक आहे. यू कॅन एक्सपेक्ट बेटर रिटर्न्स इन निफ्टी 50 आणि स्टेबल रिटर्न्स इन निफ्टी 100 कारण की रिस्क स्प्रेड आउट होती इन नंबर ऑफ डिफरंट स्टॉक्स. निफ्टी 50 मध्ये का इन्व्हेस्ट करायला हवं? तर जर आपण प्रिव्हियस डेटा जर स्टडी केला, तर CAGR रिटर्न्स जे दिलेले आहेत, ते 14% ते 22% पर्यंत लास्ट 20 इयर्समध्ये निफ्टी 50 ने रिटर्न्स दिलेले आहेत. आणि आपले वेगवेगळे फायनान्शियल गोल्स असतात, त्यासाठी तुम्हाला हे नक्कीच युजफुल आहे. कारण जर इन्फ्लेशन पाहता आपल्याला मिळणारे रिटर्न्स हे बेटर मिळाले, तर आपण इन्फ्लेटेड ॲडजस्टेड रिटर्न्स एन्जॉय करू शकतो. त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यंग जनरेशनलाही बेसिकली इन्व्हेस्ट करताना हाय रिटर्न्स एक्सपेक्टेड असतात. मिड-साइज आणि एल्डरली जनरेशनला त्यातल्या त्यात कमी रिस्क घ्यायची असते. पण रिटर्न्स पण बेटर हवे असतात. त्याचं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही एक फंड निफ्टी 50 मध्ये इन्व्हेस्ट केला, एक निफ्टी 100 मध्ये केला, तर एव्हरेज आउट रिटर्न्स बेटर येण्याचेही तुम्हाला चान्सेस वाढू शकतात आणि आपण जसं डायव्हर्सिफाय करतो, तसं डायव्हर्सिफाय पण तुम्ही करू शकता. तर ऑन एन जर हा जर ग्राफ पाहिला, तर ओव्हर 1995 ते 2021 मध्ये इन स्पाईट ऑफ जे क्रायसिस आले होते, तरीसुद्धा मार्केटनी एव्हरेज ऑफ परफॉर्मन्स चांगला दिलेलाच आहे. सो डेफिनेटली तुमच्या लाँगर गोलसाठी ते युजफुलच आहे. आता इन्व्हेस्टमेंट जर यामध्ये करायची असेल, तर तुम्हाला मंथली मोडमध्ये जाणार असेल, तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट मोड 2,500 आहे. क्वार्टरलीसाठी 7,500, हाल्फ इयरलीसाठी 15,000 आणि इयरलीसाठी तुम्ही 30,000 इन्व्हेस्ट करू शकता. ही मिनिमम आहे. मॅक्सिमम देअर इस नो अपर लिमिट. तुम्हाला रिक्वायरमेंटनुसार तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट तुमच्या गोल्सप्रमाणे करू शकता. इयरली इज वन्स इन अ इयर, हाल्फ इयरली 2 वेळा, क्वार्टरली 4 वेळा आणि मंथली जस्ट लाइक एव्हरी मंथ आपण सिस्टमॅटिकली इन्व्हेस्ट करतो. तसे 4ही पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता यामध्ये विथड्रॉवल कधी करता येतं? बेसिकली या स्कीममध्ये जेव्हा तुम्ही पैसे गुंतवाल, त्यावेळेला तुम्हाला मिनिमम यामध्ये 5 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. 5 वर्षाच्या आत तुम्हाला पैसे विथड्रॉ करता येणार नाही. तर तुमचे लॉन्गर गोल्स जे आहेत, त्यासाठी तुम्हाला ते युजफुल आहे. सेकंड इज तुम्हाला पार्शियल विथड्रॉवल म्हणजे तुम्हाला काही पैसे त्यातनं विथड्रॉ करू शकतात. म्हणजे काही युनिट्स तुम्ही रिडीम करू शकता. त्या अकॉर्डिंगली तुम्हाला विथड्रॉवल करता येईल. आणि जर तुम्ही मुलांच्या नावाने किंवा मायनरच्या नावाने हा प्लॅन घेतला, तर तुम्हाला 5 वर्षानंतर नाही, तर त्याऐवजी मुलं 18 वर्ष कंप्लीट होतील, त्यावेळेलाच विथड्रॉवल अलाउड आहे. आता यात प्रीमियम अलोकेशन चार्जेस काय आहेत?
तर पहिल्या वर्षी 8% प्रीमियम अलोकेशन चार्जेस आहेत. दुसऱ्या वर्षी 5-5.5% आहेत. दुसऱ्या ते 5 वर्षापर्यंत. त्यानंतर 4% प्रीमियम अलोकेशन चार्जेस आहेत. पॉलिसी ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेसमध्ये पहिल्या 5 वर्षामध्ये काही चार्जेस नाही आहेत. 6व्या वर्षी तुम्हाला 3.35% किंवा मग ॲन्युअलाइज्ड ₹125 पर मंथ आहे. 7 वर्षानंतर त्याच्यामध्ये एस्केलेटिंग रेटमध्ये 5% आहे. त्याशिवाय या प्लॅनमध्ये एक यू-एस-पी असा आहे, की यामध्ये तुम्हाला गॅरंटेड एडिशन मिळतात. 6व्या वर्षी तुम्हाला जर तुमचा प्रीमियम 48,000 च्या रेंजमध्ये असेल, तोपर्यंत असेल, तर 3% आहे. 10व्या वर्षी 6%, 15व्या वर्षी 12%, पॉलिसी 20 वर्षानंतर तुम्हाला 15% आणि 25 वर्षाचा टर्म असेल तर 18%. व्हेअरएज जर 48,000 पेक्षा जास्त तुमचा जर का इन्व्हेस्टमेंट असेल, तर 5%, 10%, 20, 25 आणि 30 रिस्पेक्टिव्हली त्यामध्ये गॅरंटेड एडिशन्स आहे. हा एक यू-एस-पी आहे. स्विचिंग म्हणजे एका फंडातनं दुसऱ्या फंडात स्विच करण्याची तुम्हाला सुविधा उपलब्ध आहे. वर्षातनं 4 वेळा तुम्हाला ती फ्री आहे आणि त्यापेक्षा जास्त तुम्हाला करायचं असेल तर ₹100 पर स्विच चार्जेस लागतात. पार्शियल विथड्रॉवलला पण ₹100 पर विथड्रॉवल चार्ज आहे. मॅक्सिमम विथड्रॉवल तुम्ही किती करू शकता? त्याचं पर्सेंटेज इथे अलोकेशन केलेलं आहे. 6 ते 10व्या वर्षी तुम्ही विथड्रॉवल कराल, तर 20% तुम्ही विथड्रॉ करू शकता फंड व्हॅल्यूच्या. 11 ते 15 मध्ये 25%, 16 ते 20 मध्ये 30% आणि 21 ते 25 या पिरियडमध्ये 35% तुम्ही विथड्रॉ करू शकता. तर हे बेनिफिट्स तुम्हाला बेसिकली ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि तुम्हाला एक नक्कीच हा उत्तम पर्याय आहे या प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करण्यामध्ये. मार्केटमध्ये तुम्हाला हायर रिटर्न्स हवे असेल तर डेफिनिटली रिकमेंडेड प्लॅन आहे.